पंढरपूरला जात असताना उजव्या हाताला एक फाटा फुटतो आणि तिथे जुळी गाव आहेत, चळंबे म्हणून. त्या चळंबे मधला अंबा म्हणून जे गाव आहे त्या गावातले जहागीरदार, त्यांची एक गोष्ट आहे. त्या काळात इंग्रज जशी मोठी मोठी राज्य खालसा करायचे तेव्हा त्या राज्यातले जहागीरदार वगैरे अगदी देशोधडीला लागायचे, कारण त्यांचं उत्पन्नच बंद व्हायचं. तसाच काहीसा प्रकार या अंब्या गावातल्या जहागीरदाराचा झाला. आता करायचं काय? आपलं उत्पन्नच बंद झालेलं आहे. काही दिवसांनी आपल्याला अन्नाची सुद्धा चणचण भासू शकते. त्या विचाराने ते अगदी खूप चिंतेत पडले. त्यांची बायको जी होती ती खूप भाविक होती, तिची वृत्ती खूप भाविक होती आणि ती सीताराम महाराजांना ओळखत होती. तिने सीताराम महाराजांचं दर्शन घेतलेलं. या चिंतेमध्ये ती एक दिवशी मंगळवेढ्याला सीताराम महाराजांकडे येते. सीताराम महाराजांचं दर्शन घेते आणि सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन तिने मनोमन एक ती प्रार्थना करते किंवा नवस करते, म्हणा की आमचं जर पुन्हा गाडी सुरळीत जर समजा रुळावरती आली, आम्हाला आमची जहागीर जर पुन्हा मिळाली, पुन्हा आमचं उत्पन्न सुरू झालं, तर मी करंज्यांचं जेवण करून तुमच्याकडे येईन. ते मनातच जेव्हा ती बोलते तेव्हा तिथे समोर सीताराम महाराज खतखतून हसतात आणि वा 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 म्हणतात. बाल उद्गनी अवस्था. एखाद्या लहान मुलाला जेव्हा तुम्ही सांगता तू अमुक अमुक केलं तर मी तुला चॉकलेट देईन, ते चॉकलेट मिळाल्याचा आनंद त्याला त्या क्षणी होत असतो. तसाच काहीसा प्रकार, करंज्यांचा घाट घालून तुम्हाला जेवू घालेन असं जेव्हा ही बाई सीताराम महाराजांना म्हणाली, तर लगेच सीताराम महाराजांच्या मुखातून आलं वा वा वा. जणू त्या करंज्या त्यांच्या पुढ्यात आताच ठेवल्या गेलेल्या आहेत. काही दिवसांनी तिचा नवस फळाला येतो. जहागीरदारांना त्यांची जहागीर परत मिळते, उत्पन्न परत सुरू होतं आणि तिच्या स्मरणात असलेला तो नवस फेडण्यासाठी ती घरामध्ये संबंध करंज्यांचा घाट घालते. गोड धोड इतर पदार्थ करून ती करंज्या करून ती आता सीताराम महाराजांना मंगळवेढ्याला जाऊन जेवू घालणार. तोच तिचा एक लहानगा मुलगा त्या करंज्यांसाठी रडू लागतो. अरे पण मी महाराजांसाठी केले, त्या महाराजांना जेवू घातल्याशिवाय तुला कशा देणार मी? वेळ प्रसंगी ती त्याला 2-3 धपाटे सुद्धा मारते, पण त्यातली एक सुद्धा करंजी ती त्या लहान पोराला देत नाही. तो पोरगा बिचारा रडतच असतो, मला करंजी पाहिजे, करंजी पाहिजे, पण ती मात्र अजिबात देत नाही. सगळं जेवण पूर्ण झाल्यावरती ती ताटामध्ये व्यवस्थित सगळं वाढते आणि मंगळवेढ्याला सीताराम महाराजांच्या पुढ्यात आता ती त्यांना जेवू घालणार. ती त्यांना करंजीचा घास भरवणार. तोच महाराज तिच्यावर चिडतात, अगं कालपासून मी मागतोय तुझ्याकडे, तेव्हा तू दिला नाही, मला धपाटे मारलेस खरे. असे काहीसे प्रसंग स्वामी महाराजांच्या बाबतीत सुद्धा घडलेले आहेत बरं का. तर कालपासून मी तुझ्याकडे करंजी मागतोय, तेव्हा तू दिलीच नाही मला, आणि आज अगदी मोठ्या प्रेमाने माझ्याकडे सगळे ताट घेऊन आले, प्रेमाचा अभिर्भाव करून मला जेवू घालण्याचा प्रयत्न करते. मला नको तुझं जेवण, मी नाही जेवणार. पहिलं जाऊन त्या लहान पोराला जेवू घाल, पहिलं त्या लहान पोराला करंजीचा घास दे, त्या लहान पोराच्या पुढे ते सगळं ताट ठेव, त्याला जेवू घाल आणि उरेल त्या ताट आम्हाला आण, आम्ही आनंदाने खाऊ. लागलीच बाई सीताराम महाराजांची माफी मागते, त्यांच्या पायावर डोकं ठेवते आणि ते ताट घेऊन आपल्या पोरासमोर ठेवते. मुलगा त्याच्यातले 1-2 करंज्या खातो. महाराजांच्या आज्ञेनुसार तेच ताट ती पुन्हा महाराजांकडे घेऊन येते आणि त्यावेळेला महाराजांना जे काही ती भरवते, मोठ्या आनंदाने महाराज ते सगळं ताट ग्रहण करतात आणि त्या बाईला खूप आशीर्वाद देतात. त्यानंतर या बाईला कुठच्याच पद्धतीचा संबंध जीवनामध्ये त्रास होत नाही, कुठलीच विवंचना, चिंता काहीच तिला नसते. तिचा सीताराम महाराजांवरती एवढी श्रद्धा असते का सीताराम महाराजांचं नामस्मरण सदोदित अखंडपणे तिच्या मुखात असतं. सीताराम महाराजांना संबंध मंगळवेढ्याचा एक अवतार म्हणून मानत असायचा. आता पाहता पाहता संपूर्ण मंगळवेढ्याचं ते दैवत झाले होते. सीताराम महाराज विचारावं कोणीही आनंदाने त्यांच्यापर्यंत आणून सोडत असेल. तो कोणतरी वेळा फिरतोय वगैरे हा प्रकार आता राहिला नाही. कोणालाही मंगळवेढ्यामध्ये सीताराम महाराज विचारायचा. समोरच्या माणसाला आनंद होत असेल ते आपल्याला विचारलंय आणि अगदी अगत्याने सीताराम महाराजांना शोधून तो त्या ग्रहस्थाला सीताराम महाराजांच्या पुढ्यात उभा करत असेल. नंतर सीताराम महाराजांना नमस्कार करून तो तिथून निघायचा. एवढी सीताराम महाराजांची ख्याती या मंगळवेढा परिसरात झाली. बाहेर सुद्धा होती, बाहेरची लोक सुद्धा सीताराम महाराजांना भेटायला मंगळवेढ्यात नेहमी येत असत. आता तुम्हाला मी जे सांगणार आहे तो प्रत्यक्ष गोंदवल्यातला प्रसंग आहे. एक दिवशी गोंदवलेकर महाराज सकाळी पहाटे रामाच्या पूजेला बसले होते. तो दिवस एकादशीचा होता. त्याच्यामुळे त्यांच्या सेवेत असलेल्या त्रिवेणीबाई यांना फारसं काम नव्हतं, कारण एरवी त्या स्वयंपाक सांभाळत.
काही वेळाने गोंदवलेकर महाराज पूजा आटपून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्रिवेणीबाईंनी त्यांना नमस्कार केला आणि एक विचारलं, महाराज आज एकादशी आहे, तुम्ही तर आज फलाहारच करणार आहात, फळं भरपूर आहेत, मला काहीच काम नाहीये. तेव्हा मला असं वाटतंय की मंगळवेढ्याला जाऊन मी सीताराम महाराजांचं दर्शन घ्यावं. तुमची आज्ञा असेल ते मी जाऊन येते. हे ऐकून गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले, अगं तू तिथे कुठे जातेस, थोडक्यासाठी चुकामुक होईल, कारण सीताराम महाराज इथेच येत आहेत आज मला भेटायला. हे ऐकून त्रिवेणीबाईंना खूप आनंद झाला. सीताराम महाराजांची वाट पाहते तिथेच गोंदवल्यामध्ये बसल्या होत्या. गोंदवलेकर महाराज सुद्धा सीताराम महाराजांची वाट पाहत होते. काही वेळाने सीताराम महाराजांचं तिथे आगमन झालं. सीताराम महाराज गोंदवलेकर महाराजांच्या मठात आले, रामाला नमस्कार केला आणि महाराजांच्याकडे जातात तोच महाराजांनी त्यांना विचारलं, गोंदवलेकर महाराजांनी त्यांना विचारलं, काय महाराज इथे कुठे वाट चुकलात. त्यावर सीताराम महाराजांनी काय म्हणावं, अरे गणू तूच बोलवला ना रे, आणि आता मलाच विचारतोस मी वाट चुकलो, तू बोलवलास ना मला. गोंदवलेकर महाराज फक्त हसले. त्यांनी त्यांना आसन दिलं. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्रिवेणीबाई हे सगळं पाहत होत्या. लांबूनच सीताराम महाराजांना नमस्कार केला त्यांनी. तो सीताराम महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की शांत बसतेस काय, मी आलोय ना आता, चल वरण भात टाक बरं. आता सीताराम महाराज वरण भात टाक सांगतात आणि आज तर एकादशी, मग एकादशीच्या दिवशी वरण भात कसं खावा. बहुतेक महाराज चुकून म्हणाले असतील किंवा त्यांच्या लक्षात आलं नसेल आज एकादशी आहे, तर आपण काही बोलू नये, आपण उपवासाचंच करावं आणि त्यांच्या पुढ्यात ठेवलं का त्यांना आठवेल की आज एकादशी आहे. म्हणून त्रिवेणीबाई आतमध्ये जाते स्वयंपाकघरामध्ये आणि ते भगरीचा भात करते आणि शेंगदाण्याची आमटी करते आणि हे उपवासाचे पदार्थ घेऊन ती जेव्हा येते वाढायला सुरुवात करते तेव्हा ती टोप उघडताच तिला दिसतं की वरीच्या भाताच्या ऐवजी हातात तांदळाचा भात आहे. लागली ती शेंगदाण्याच्या आमटीचं जे पातेलं असतं त्याच्यावरचं झाकण काढून ती पाहते आतमध्ये, तर त्याच्यामध्ये चक्क वरण असतं. ती जरा गांगरते, तिला कळत नाही आपण उपवासाचे पदार्थ केलेले असताना याच्यात वरण भात कसं काय दिसतंय. इथे तिरक्या नजरेने सीताराम महाराज तिच्याकडे पाहत असतात आणि गालातच हसत असतात. गोंदवलेकर महाराजांना हे सगळं माहिती असतंच, काय घडतं इथे त्यांना कधीच कळलेलं असतं. तेव्हा गोंदवलेकर महाराज सीताराम महाराजांना म्हणतात, तुमच्या इच्छेनुसार होऊ द्या बरं का. आणि त्या एकादशीच्या दिवशी यथेच्छ सगळी मंडळी वरण भात जेवतात. नंतर सगळी मंडळी सगळी एकत्र जमतात, खूप गप्पा रंगतात. आणि मावळतीच्या वेळेला जेव्हा सीताराम महाराज निघतात, गोंदवलेकर महाराजांचा निरोप घेते वेळी गोंदवलेकर महाराज त्रिवेणीबाईंना म्हणतात, अगं हा साधा नाही बरं का, हा कोणी साधा माणूस नाहीये. त्रिवेणीबाईंना ते पटलेलं असतं. त्रिवेणीबाई नमस्कार करते. खरंच सीताराम महाराज कोण साधा माणूस नसतो. त्यांच्यावर रुक्मिणी मातेचा आशीर्वाद असतो, त्यांच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो, वर्धस्त असतो आणि वर्धस्त आहे अजूनही. 1902 साली मंगळवेढा या परिसरामध्ये प्लेगची साथ आली. रोजची शेकडो मंडळी अक्षरशः मरत होती. त्यावेळेला मंगळवेढ्यांचे त्यांचे निस्सीम भक्त ज्यांच्याकडे सीताराम महाराज येऊन कधी कधी राहत असत, दिवसेंदिवस राहत असत, त्यांच्या कुटुंबापैकी ते एक झाले होते. या बाळकोबा जे होते हे खावरून संबंध कुटुंब घेऊन ते आपल्या सासरी खर्डीला आले. जेव्हा ते सासरी खर्डीला आले तेव्हा त्यांनी सीताराम महाराजांना तिथे मंगळवेढ्यात सोडलं नाही, कारण त्यांना सीताराम महाराज आपल्याच कुटुंबाचे प्रमुख वाटत होते. आपलेच वडील आपलेच आजोबा कोणते असावेत असं वाटत होते. तेव्हा ते त्यांना सुद्धा त्यांच्या सासरी घेऊन गेले आणि सीताराम महाराजांचं नंतर मग खर्डीमध्ये वास्तव्य झालं. खर्डीमध्ये त्यांना सगळ्यांनीच ओळखलेलं की हा सत्पुरुष आहे. खर्डीमध्ये त्यांचे भरपूर निस्सीम भक्त झाले. पण प्रामुख्याने जर नावं घेतली जे सीताराम महाराजांच्या बरोबर त्यांच्या सावलीसारखे असतात खर्डीमध्ये, ती 3 मंडळी होती. गुंडियाबा, तात्याबा रोंगे आणि निवृत्ती कुंभार. हे तिघही सीताराम महाराजांच्या सानिध्यात असत. सीताराम महाराज जिथे जात तिथे तिथे त्यांच्या बरोबर ते असायचे. या तिघांवरही सीताराम महाराजांचं खूप प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम या प्रत्येकाचा सीताराम महाराजांवरती सुद्धा होतं. एक दिवशी सीताराम महाराज खर्डीतल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलेले असताना तिथे काही वेळ बसले. हे तिघही त्यांच्या बरोबर होते. काही वेळाने या तिघांना उद्देशून सीताराम महाराज म्हणाले, माझी समाधी या मोकळ्या जागेत करा बरं का.
त्या देवळाच्या उजव्या अंगाला काही परिसर मोकळा होता. त्या परिसराकडे बोट दाखवत सीताराम महाराजांनी सांगितलं की माझी समाधी इथे करा. सीताराम महाराजांच्या तोंडून समाधीचा उल्लेख ऐकताच हे तिघही चिंतेत पडले. महाराज आपल्या समाधीच्या कशा काय गोष्टी करतायत? आता का आपल्याला सोडून जाण्याचा बेत चाललाय की काय त्यांचा? पण त्यानंतर महाराजांचं हेच पालुपत लागत असायचं नेहमी. रोज जवळजवळ 3-4 वेळा ते एकच बोलायचे, त्या मारुती मंदिरात मी तुम्हाला दाखवलेल्या ठिकाणी माझी समाधी करा बरं का. आणि हे ज्या ज्या वेळेला सीताराम महाराज म्हणायचे त्याच्या वेळेला ह्यांच्यावरती एक दुःखाची छटा पसरायची. ते चिंतेत पडायचे की महाराजांची समाधीबद्दल महाराज काय बोलतायत, कशाला महाराजांची समाधी आम्ही बांधायचं आणि कशाला ते आम्हाला सोडून जाणार. महाराज त्यांच्या बरोबर सदैव राहोत अशीच जणू काय त्यांची इच्छा होती. महाराजांना त्यांना सोडायचं नव्हतं. महाराज कायम स्वरूपी आमच्या बरोबर राहोत हीच काय ती त्यांची इच्छा होती. एक दिवशी महाराज त्या गावाच्या वरच्या अंगाला बसलेले असतात कोणाच्या तरी घरी, आणि जगूदादा नावाचा एक सेवेकरी त्यांच्या बरोबर असतो. ते त्या जगूदादाला सांगतात, एक काम कर, खाली जा आणि पाराकडे एक शिपाई आलेला आहे, त्या शिपाईकडून माझं पत्र घे, माझा डाक आलेला आहे. जगूदादांना वाटतंय ना कुठून पत्र येणार आहे, उगाच काहीतरी बोलतोय. आणि जगूदादा जात नाही. फक्त म्हणजे काही वेळाने खरंच तो पोस्टाचा शिपाई सीताराम महाराजांना शोधत शोधत तिथे येतो आणि त्यांच्या हातामध्ये एक पत्र देतो. महाराजांना पत्र आलंय हे पाहून सगळे अचंबा करतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, महाराजांना पत्र कसं आलं आणि कोण पाठवणार आहे. सगळेजण महाराजांच्या जवळ येतात. सगळ्यांच्या समोरच ते महाराज पत्र फोडतात, त्याच्यातला कागद बाहेर काढतात. त्याच्यावरती फक्त श्रीराम म्हणून लिहिलेलं असतं. त्याच्यातला मजकूर हे फक्त 3 अक्षर असतात, श्रीराम. त्या व्यतिरिक्त त्या पत्रात काहीच नसतं. ते पत्र पाहताच सीताराम महाराज सगळ्यांना सांगतात, बघा मला बोलवणं आलं आता थांबण्यात काहीच अर्थ नाही, मला जावं लागणार. हे ऐकून वातावरण सगळं एकदम सुन्न होतं. फक्त महाराज सांगतात आता मी थांबणार नाही, आता मी जाणार. म्हटलं ते असंख्य लोक जे महाराजांवरती त्यांची श्रद्धा असते, सीताराम महाराजांवरती ज्यांचं प्रेम असतं, त्यांची अवस्था काय झाली असावी याची कल्पना आपण करू शकतो. काही वेळेने महाराज तिथेच खाली बसतात, अगदी शांत बसतात. त्यांच्या बरोबरनी सर्व मंडळींना सुद्धा ते बसायला लावतात. त्यांना सांगतात, हे बघा मी गेलो म्हणजे पार कुठेतरी लांब गेलो असातला भाग नाहीये, फक्त हा देह सोडणार आहे. बाकी वेळ प्रसंगी मी तुमच्या बरोबर आहे. आज जसा आहे तसा सदैव कायम आहे. तुम्हाला चिंता करायची गरज नाही, दुःख करण्याची तर अजिबात गरज नाही. ते सगळं सांगत असताना त्यातले काही मंडळी रडत असतात. त्यांना सांगतात की अरे रडता काय, रडण्याऐवजी भजन करा, भजन. मला भजन खूप आवडतं. सीताराम महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांचं भजन सुरू होतं. ते भजन इतकं रंगात येतं का महाराज डुलत असतात. काही वेळापूर्वी महाराजांनी जे आपल्याला सांगितलंय सगळं विसरून जातात आणि सगळी जण भजनामध्ये तल्लीन होतात. पण काही वेळाने त्यांना एक गोष्ट जाणवते का महाराज स्तब्ध झालेले, शांत झालेले आहेत. आणि तेव्हा त्यांना आठवते की महाराजांनी आपल्याला देह ठेवण्याबद्दल सांगितलेलं आहे. कोणतरी त्याच्यातला जाऊन महाराजांना हलवण्याचा प्रयत्न करतो, पण महाराजांनी देह ठेवलेला असतो. महाराजांची काहीच हालचाल होत नाही. तेव्हा हे सगळ्यांना कळतं तर सर्वत्र रडारड सुरू होते. आमच्या महाराज गेले, आम्ही पोरके झालो, आता आम्ही कोणाकडे बघायचं. त्या विचारामध्ये ते सगळे अगदी खूप दुःखी होतात, खूप रडत असतात. काही काही लोक ऊर पडवत असतात, काही काही लोक डोकं पडून घेत असतात की ज्या महाराजांनी आम्हाला आयुष्यभर सांभाळलं, आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं, आयुष्यामध्ये आम्हाला जेवू घातलं प्रेमाने, आज ते आमच्यातून निघून गेलेले. मशाला आम्ही पोरके झालो, आम्ही करायचं काय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मोठं प्रश्नचिन्ह आपल्याला दिसतं. एकच प्रश्न, एकच दुःख, हाहाकार सगळा माजलेला असतो की सीताराम महाराजांनी देह ठेवलेला आहे. गोरगरीब मंडळी असतात सगळे, त्या सगळ्यांना एक गोष्ट आठवते का त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला महाराजांनी समाधी बांधायला सांगितलेली आहे, पण त्याला पैसा लागणार आहे, त्याला द्रव्य लागणार आहे. ते करायचं काय नेमकं. सगळी मंडळी येऊन महाराजांना अग्निसंस्कार देतात.
पण महाराजांचे अग्निसंस्कार दिल्याच्या नंतर सीताराम महाराजांची जी रक्षा असते ती एका भल्या मोठ्या तांब्याच्या घागरीमध्ये घालून तिथे एक विहीर खोदतात आणि त्या विहिरीमध्ये ती लोखंडाच्या साखळीने ती बांधली जाते. आज ना उद्या आपण पैसे जमवूया आणि महाराजांची समाधी बांधूया, असाच काही त्यांचा बेत असतो. सीताराम महाराज ते सगळे जाणून असतात की आपले भक्त गोरगरीब आहेत. 2 वेळचं पोट भरल्यावरती त्यांच्याकडे काहीच उरत नाही. त्या सर्वांना उद्याच्या अन्नाची भ्रांत आहे. अशा वेळेला त्यांच्याकडे पैसा कुठून येणार, कुठून आपली समाधी होणार, ते सीताराम महाराज जाणून असतात. आणि म्हणूनच नरहरी भैरट नावाचा एक सराफ पंढरपुरात असतो. तो सीताराम महाराजांचा भक्त असतो, पण त्याला मूल बाळ नसतं. त्याला सीताराम महाराज फक्त दृष्टांतात येऊन सांगतात, तर अरे मंगळवेळाला ये आणि माझी समाधी बांधून दे. त्या समाधीच्या वरती एक छोटंसं मंदिर बांधून दे, तुला मुलगा होईल. हा दृष्टांत जेव्हा या नरहरी सराफाला होतो तेव्हा तो मंगळवेळात येतो आणि काहीच असं मंदिर आणि ती समाधी बांधून देतो. पण ती व्यवस्थित तिथं न बांधल्यामुळे काही दिवसातच ती पडते. तेव्हा सीताराम महाराज त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत देऊन सांगतात, अरे बांधायला सांगितली म्हणजे बांधणार असतील तर व्यवस्थित बांध, नाहीतर बांधू नको. अगदी अलीकडे तू सगळं बांधकाम केलेलं बघ, सगळंच कोसळलेलं आहे, असं करू नको. बांधणार असशील तर व्यवस्थित खणखणीत बांध, मजबूत बांध. नरहरींना पश्चाताप होतो. त्यांना कळतं आपण जेमतेम कसं बसायचं तिथे काम करून आलेलो आहोत. ते पुन्हा मंगळवेढ्याला येतात, पाहतात तर ते सगळं देऊळ कोसळलेलं असतं. नरहरी महाराजांची माफी मागतात आणि पुन्हा तिथे अगदी व्यवस्थितरित्या मोठं मंदिर बांधतात. हेच मंदिर आज पण तिथे आहे. नरहरी बहिरट त्या नावाच्या सराफाने बांधलेलं ते मंदिर आहे तेव्हा. आणि ह्या मंदिराचं काम जसं पूर्ण होतं तसं या नरहरी सराफाला एक सुंदर छानसा मुलगा होता. मुलगा झाल्यावरती ते खूप प्रसन्न होतात, खूप आनंदी होतात. ते सीताराम महाराजांचं स्मरण करतात आणि त्या रात्री त्यांना पुन्हा सीताराम महाराज दृष्टांत देतात आणि विचारतात, अरे खूप खर्च केलेले असतो, तू सांग मला किती तुझा खर्च झाला, मी ते सगळे पैसे तुला परत देतो, काळजी करू नको. आणि अगदी दुसऱ्याच दिवशी चांदीचा भाव इतका वाढतो की हे नरहरी सराफ सगळी त्यांच्याकडची असलेली चांदी विकून टाकतात. त्याच्यात त्यांना लाखोचा फायदा होतो. त्या काळातले लाखो रुपये त्यांना फायदा होतो. तेव्हा त्यांना त्या दृष्टांताचं स्मरण होतं की आपण बांधलेलं जे मंदिर आहे त्याला झालेला खर्च सीताराम महाराजांनी आपल्याला परत केलेला आहे, आपल्याला देऊन टाकलेला आहे. ते सीताराम महाराजांना नमस्कार करतात. नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, अशी क्षमा याचना करतात. तेव्हा त्यांच्या मनात असं येतं की सीताराम महाराजांचं मंदिर तर आपण बांधलेलं आहे, पण अजून वरती शिखर चढवलेला नाही. त्या शिखराचं आपण काम करूया. आज ते विचार करतात तर त्या रात्री पुन्हा त्यांना दृष्टांत होतो. सीताराम महाराज त्यांना सांगतात की तू शिखर बांधू नको, त्याची मी सोय केलेली आहे, तू त्याची चिंता करू नकोस. आणि कोणातरी दुसऱ्या भक्तांच्या मार्फत त्या मंदिरावरती शिखर चढतो. स्वामी महाराजांचा हा लाडका वेडा सीत्या, स्वामी महाराजांना वेडा सीत्या म्हणतात. महाराजांनी त्यांच्यावर एवढी कृपा केलेली होती का त्यांना स्वतःसारखंच करून ठेवलेलं. सीताराम महाराजांचं स्थान अत्यंत जागृत आहे आणि आवर्जून जा खर्डीला सीताराम महाराजांचं दर्शन घ्या. बाजूलाच हनुमान सुद्धा आहे, त्याचं सुद्धा दर्शन घ्या. सीताराम महाराजांचं स्मरण करा, स्वामींचं स्मरण करा आणि मनसोक्तपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ.